आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर्व महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, जोडेमार आंदोलन आहे, मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नाही। मला असं वाटतं ना, जोडे मारण्यासाठी परवानगीची गरज आहे। जनता रस्त्यावर उतरून जोडे या महाविकास आघाडीला मारणारच आहे। त्यामुळे कोणत्याही अशा पद्धतीनं मोर्चाला आंदोलनाला सरकारच्या परवानगीची गरज नाही। जनतेचा हा एक पब्लिक क्राय ज्याला म्हणता येईल तसा आहे। त्यामुळे या सरकारला गावोगाव जोडे मारणार, नुसतं मुंबईत नाही, या महाराष्ट्रातल्या गावोगाव जोडे मारण्याचं आंदोलन होणार। खारघर पोलीस अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, एका जे आहे ते निर्दोष व्यक्तीच्या खिशात ड्रग टाकताना ते पाहायला मिळतात। मागे ते आपला तो शाहरुख खानच्या मुलाचं काय प्रकरण आलं आपल्याला माहिती आहे ना। हे अधिकारी स्वतःच्या मागे मनमाडला अशीच एक घटना घडली होती। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या शॉपमध्ये काहीतरी गांजा आणून टाकला होता आणि खोटा गुन्हा दाखल केला होता। मग या व्हिडिओतून त्याचे पोलीस नेमके कशासाठी हे करतायत? हप्तेबाजीसाठी करताय, गुंडागर्दीसाठी करतात, कशासाठी करतात? हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी होतंय असं। सर, बदलापूर घटनेतील जे आहे ते शाळेतील संचालक त्याचबरोबर शिल्पकार घटना घडली, त्यातले फरार आरोपी जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत असल्याचा आरोप होतोय। कोणाशी संबंधित असो, हिंदुत्ववादी असो नाही तर हिंदुत्व विरोधक असो, कोणी असो, प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे जबाबदार। अजितदादांनी 60 जागांचा हिशोब सांगितलाय, राष्ट्रवादीची 54, काँग्रेसची 3 आणि अपक्ष 3, अशा 7 जागांवर आपल्याला तयारी करायची। 60 जागांवर अजितदादा समाधानी होतील का? त्यांचा विषय तो, आमचा विषय नाही। किती जागा त्यांना मिळतील आणि किती नाही मिळतील हा त्यांचा विषय आहे। मला वाटत नाही शेवट पण रोज अजितदादावर भाजप तुटून पडतंय, आमच्या देखील गद्दार तुटून पडतायत। आपण जर बघितलं सर, विनायक राऊत यांनी नारायण राणे यांची मोदींकडे तक्रार केली, मोदी दखल घेतील का? तक्रार करणं आमचं काम आहे, दखल घेणं न घेणं त्यांचं काम आहे। निश्चितच होते विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।